जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 18 बहुजिनसी समास 7 जन स्वभाव निरूपणाम श्रीराम समर्थ. जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काही देव ऐसी वासना. दशक 18 आणि समास 7 याचा आरंभ आजपासून आपण करत आहोत. या समासाचं नाव जन स्वभाव निरूपण नाम असं आहे. सामान्यतः माणसाच्या मनामध्ये इहलोकाच्या सुखाची अभिलाषा असते. घर पाहिजे, शेतीवाडी पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, घरामध्ये सगळे काम करणारे लोक पाहिजेत, पैसा पाहिजे. म्हणून सामान्य मनुष्य भगवंताची भक्ती मुळात स्वार्थासाठीच करतो. म्हणून समर्थांनी या समासाच्या सुरुवातीला जनाचा कसा स्वभाव आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काही देव ऐसी वासना. काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता, जैसे काहीच सेवा न करता स्वामी समागती. आम्ही काही सेवा केली नाही हो आणि भगवंत आम्हाला पावला पाहिजे, अशा प्रकारचा भाव धारण करणे याचा अर्थ भगवंताला भ्रष्टाचार करण्यासाठी प्रवृत्त करणे आहे. कार्य न करता तुम्हाला सन्मान मिळत नाही, काम केल्याशिवाय पैसा मिळत नाही, तसं भक्ती केल्याशिवाय भगवंत भेटत नाही. भक्तीविन ते शक्य नाही. भक्तीविन उद्धार नाही जीवाचा, निर्धार पाहिजे मनाचा, राष्ट्रसंत म्हणून गेलेत. म्हणून समर्थांनी या ठिकाणी जनाचा लालची स्वभाव सुरुवातीला सांगितलेला आहे की जनाचा स्वभाव कसा आहे, तर जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव. सुरुवातीला लोक देवाचं नाव घेतात. म्हणून त्या संत कबीरांनी फार सुंदर दुआ केलेला आहे. राम राम तो हर कोई कहे, ठक ठाकुर और चोर. सगळे राम राम म्हणतात, पण प्रत्येकाचा राम म्हणण्याचा जो भाव आहे तो स्वार्थ प्रेरित आहे. असा स्वार्थाने लिप्त असलेला मनुष्य भगवंतासमोर सुद्धा हात जोडले तरी काही मागितल्याशिवाय राहत नाही. म्हणून भक्तीचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे सकाम भक्ती आणि दुसरी सांगितलेली आहे ती निष्काम भक्ती. आता या 2 भक्तींमध्ये सकाम भक्तीमध्ये काय मिळतं, तर फक्त कामनापूर्ती असते आणि निष्काम भक्तीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष भगवंत प्राप्ती होते. मग आमची कामना पूर्ण करण्याकरिता जर आम्ही भगवंताची भक्ती करत असू तर भगवंत म्हणतील की तथास्तु, तुला काय हवं ते तुला मिळेल. कोणालाही भगवंत नको आहे, भगवंताची कृपा हवी आहे. आणि भगवंताची कृपा म्हणजे काय, तर सांसारिक सुख. संत म्हणतात भगवंताची कृपा मला नको, तर प्रत्यक्ष माझा भगवंतच मला हवाय. मला भगवंत तूच हवा आहेस, मला तुझी कृपा नको आहे. तेरे बिना रहा न जाय, तू पाहिजेस मला, तुझ्याशिवाय मला काहीच नको. तूच असशील माझ्यासोबत तर मला जगातलं सगळं विश्व भेटणार आहे. जगातलं जे जे काही सुख आहे ते मला तुझ्यामुळे भेटणार आहे, पण मला तुझी कृपा नको आहे. साक्षात मला परब्रह्म पाहिजे आहे. जोपर्यंत अशा प्रकारची मनोवृत्ती माणसाची होणार नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला पावणार नाही. आणि माणसाची भक्ती कशासाठी असते, तर कामनापूर्तीसाठी. मग भगवंत कसा मिळेल, निष्काम दास्य भक्ती केली तरच त्याला भगवंत मिळू शकतो. परमेश्वर एका बाजूला आणि जगाची सगळी सुख एका बाजूला आहेत. परमेश्वरासमोर ती सगळी सुख जी आहेत ती तुच्छ आहेत. पण समर्थ म्हणतायत जो भक्ती करेल त्याला भगवंत मिळेल. मी भक्ती न करता मला प्रसन्नता मिळाली पाहिजे, काम न करता मला पैसे मिळाले पाहिजेत, कष्ट न करता मला फळ मिळालं पाहिजे, हे जगात कधीच शक्य नाही. कालही नव्हतं, आजही नाही आणि उद्याही नसणार आहे.
जे मिळते आहे ते आपल्या कर्माचे फळ मिळते आहे. म्हणून समर्थ पुढची ओवी लिहितात आहे. समर्थ म्हणतात आहे, कष्टे विन फळ नाही, कष्टे विन राज्य नाही, केल्या विन होत नाही साध्य जनी. आळसे काम नासते, हेतो प्रत्ययास येते, कष्टाकडे चुकाविते हीन जन. जे कष्ट करतात त्यांच्या कष्टाने सुख मिळते. आधी कष्ट आणि मग फळ. कष्टाची नाही ते निर्फळ, कष्टाशिवाय माणसाला पर्याय नाही. समर्थांनी परिश्रम, कष्ट, मेहनत, उद्योग याला फार महत्त्व दिलेलं आहे. जे इहलोकाला आम्हाला सुखी करते ते परलोकाला सुद्धा धन्य करते. कष्टाने आम्हाला इहलोकी सगळी सुख प्राप्त होतात. पैसा फुकट मिळत नाही, कष्टाशिवाय मिळत नाही. मेहनत करावी लागते हो, दिवस रात्र राबावं लागतं, त्याला वेळ द्यावा लागतो. त्यावेळी कुठं आपल्या हातात पैसा येतो. जे कष्ट करतात त्यांच्याच हातात पैसा दिसतो आहे. जे झोपून राहतात त्यांच्याकडे दारिद्र्य पाहायला मिळते. जे कष्ट करतात ते विद्वान दिसतात. जे कष्ट करत नाहीत, जे अभ्यासाचे कष्ट करत नाहीत ते ज्ञानी होत नाहीत. या जगामध्ये कुठल्याही गोष्टीला प्राप्त करायचे असेल तर त्याला सगळ्यात पहिलं समर्थाने दिलेलं सूत्र आहे ते म्हणजे कष्ट आहे. कष्टाशिवाय काहीच नाही. कष्ट केले नाही तर अभ्यास नाही, अभ्यास नाही केला तर परीक्षेला लिहिता येणार नाही. तसंच कष्ट नाही केले तर पैसा मिळणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, आळसे काम नासते, हे तो प्रत्ययास येते, कष्टाकडे चुकाविते हीन जन. मूर्ख जे लोक आहेत ते कष्ट करत नाहीत. आधी कष्टाचे दुःख सोसिती. आता एक गंमत आहे बघा. आधी कष्ट करावे लागतात आणि ते कष्टाचं दुःखच आहे तेव्हा सुखाचं फळ भेटतं. एकाकडे दुःख, एकाकडे सुख. आधी सुख पाहिजे की दुःख पाहिजे? लोक म्हणतील आधी आम्हाला सुख पाहिजे, म्हणजे आयुष्यभर दुःख आहे समजायचं. लहानपणी मुलं अभ्यास करत नाहीत. आयुष्यभर मग ते नोकरीसाठी आणि पैशासाठी वनवन फिरत राहतात हो. पण जे आधी अभ्यासासाठी कष्ट घेतात त्यांना आयुष्यभर सुख प्राप्त होते. तुम्हाला पूर्वसुख पाहिजे की पुढे उत्तरात सुख पाहिजे ते तुम्ही ठरवा. समर्थ म्हणतायत, आधी कष्टाचे दुःख सोसिती, ते पुढे सुखाचे फळ भोगीती. आधी कष्टाचं दुःख सोसतात, मग त्यांना पुढे सुखाचं फळ मिळतं. आधी आळसे सुखावती, त्यासी पुढे दुःख. आळसाने बसून राहतात त्यांना पुढे दुःखच आहे. एहलोक अथवा परलोक, दोहींकडे सारिखाची विवेक. दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे. दीर्घ सूचना याचा अर्थ पुढे होणार आहे याची कल्पना आजच येणे. दीर्घ सूचना याचा अर्थ असा आहे की पुढे काय होणार आहे याची कल्पना आजच आपल्याला येणे म्हणजे दीर्घ सूचना. इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये सारखाच भाव आहे, सारखंच तत्व आहे आणि सारखेच गुण आहेत. इहलोक धन्य करण्यासाठी कष्टाची गरज आहे, परलोक साध्य करण्यासाठी कष्टाचीच गरज आहे. दोन्हीकडे कष्ट आहे. इकडे सुद्धा इंद्रिय सुखासाठी साधनांची आवश्यकता आहे आणि तिकडे भगवत प्राप्ती करणे, दोन्हीकडे इच्छा आहे. पण एक इहलोकाला धन्य करते जेव्हा आपण देहात आहोत, तोपर्यंत ती धन्यता प्राप्त करून देते. असे काही भाग आहेत ज्याला आम्ही अविद्या म्हणतो. ती अविद्या आम्हाला प्राप्त करावी लागते आणि सद्विद्या म्हणजे भगवत प्राप्ती. भगवत प्राप्तीसाठी ज्ञान प्राप्त केले आपण. म्हणून समर्थ म्हणतात दोन्हीकडे सारखा विवेक. बघा, एहलोक अथवा परलोक, दोन्हीकडे सारखाचे विवेक. दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे.
दोन्हीकडे सारखा विवेक आहे, दोन्हीकडे गुण एकच आहे. तो आपल्या घरातील साधी साधी कामं व्यवस्थित करत नाही. जो आपल्या घरातली कामं समर्थ म्हणतात व्यवस्थित करत नाही, तो पूजा सुद्धा व्यवस्थित करत नाही, तो जप सुद्धा व्यवस्थित करत नाही. तो नित्याने जर एखादं घरगुती काम व्यवस्थित करत नसेल, नोकरीला व्यवस्थित जात नसेल, आपलं दिलेलं पोटासाठी काम व्यवस्थित करत नसेल, तर नित्याने तो त्याची पूजा नीट करू शकत नाही. नित्याने तो जप करू शकत नाही, तो ग्रंथ वाचू शकत नाही, तो संतांचं श्रवण रोज करू शकत नाही. इकडे तो वेंधळा आहे, तिकडे सुद्धा त्याचा वेंधळेपणा जन्माला येतो बघा. शेवटी गुण दोन्हीकडेच एकच आहेत. जरी कष्ट वेगवेगळे असले तरी गुण एकच आहेत. आणि तो एकच गुण आहे जो दोन्हीकडे उपयोगी ठरतो. मग सर्व समर्थ म्हणतात सारखाच विवेक आहे. म्हणून गुणवंत हा. अजून समर्थांनी सूचना पुढची दिलेली आहे. मिळवती ती तुके भक्षिती, मिळविती ती तुके भक्षिती, ते कठीण काळी मरोण जाती, दीर्घ सूचनेने वर्तती तेची भले. किती सुंदर ओवी आहे बघा. मिळवलं तितकं सगळं भक्षलं, खाऊन टाकलं, ते कठीण काळात काय करणार आहेत? काही नाही, नसणार आहे त्यांच्याकडे पुंजी. म्हणजे ते कठीण काळात मरून जातील. आणि दीर्घ सूचनेने वर्तती तेची भले. दीर्घ सूचना माहीत असून सुद्धा, म्हणजे समर्थाने दीर्घ सूचना पुढे काय होणार आहे याचा विचार करून आज वागणे आहे. याला दीर्घ सूचना असं म्हणतात. जे लोक आज जेवढं कमवतात तेवढं सगळं खाऊन टाकतात. ते कठीण समयी अडचणीत येतात. म्हणून काहीतरी आपल्या रोजच्या कमाईतला थोडा पैसा पुढच्या भविष्यासाठी काढून ठेवला पाहिजे, असं समर्थ वेळोवेळी सूचना देतात. 100% कमवतात तर 60% खर्च करा, 40% तरी बाजूला ठेवा. मिळविती ती तुके भक्षिती, म्हणजे जेवढं मिळवतात तेवढं खाऊन टाकतात. आज पगार आपल्याला 50,000 मिळालाय या महिन्याचा, तर 50,000 पुढच्या महिन्यात 1 रुपये सुद्धा 50,000तले शिल्लक नाही. ते अर्थशास्त्रज्ञ सांगतात, तज्ज्ञ लोक सांगतात आहे की तुम्ही जेवढं कमवता त्यापैकी 40% रक्कम ही तुमच्या भविष्यासाठी बाजूला काढून ठेवा. हो, 100 रुपयातले 40 रुपये बाजूला ठेवा आणि 60 रुपये तुम्ही खर्च करा. म्हणजे तुम्हाला पुढच्या आयुष्याचं टेन्शन राहणार नाही. सगळ्याचा सगळा पैसा आता खाल्ला, मग पुढे काय करणार आहे तो? त्यासाठी एकच लक्षात ठेवायचं की 100 रुपयामधले 40 रुपये माझे नाहीत असं वागा. तर तुमच्या समोर कुठलंही संकट जरी आलं तरी त्या संकटाला तुम्ही अर्थामुळे तरी घाबरणार नाही. लोक का घाबरतात हो त्या संकटाला? अर्थाच्या दृष्टीने ते अडचणीत काय येतात याचं कारण आहे त्यांच्याजवळ दीर्घ सूचना नाही, प्लॅनिंग नाही. जसे नियोजन आमच्या वेळेचे असते तसं ते अर्थाचं सुद्धा असलं पाहिजे. एक नियोजन, ते नियोजन केलं गेलं पाहिजे. तरुण मुलांना तर ते विशेष करून सांगितलं पाहिजे. म्हणून जेवढे कमवता त्याच्यातली काही रक्कम आपल्या भविष्यासाठी कायम ठेवली पाहिजे. आता कोरोनाच्या एवढ्या महामारीमध्ये, एवढ्या संकटांमध्ये जे लोक या संकटात सुद्धा तरुण गेलं, संकटात सुद्धा बरेचदा त्यांच्यावर आलेल्या अडचणी दूर झाल्या, त्यांच्या अर्थाला काही धक्का लागला नाही, किंवा जो अर्थ जमा करून ठेवलेला होता तो शेवटी त्या कठीण प्रसंगी वापरता येऊ शकला. म्हणजे जे दीर्घ सूचनेचे होते ते भेटले. अनेक लोकांनी पॉलिसी काढून ठेवलेल्या होत्या. आरोग्य जर बिघडलं तर एकदम 5 लाख 10 लाख लागले तर काय करावं, तर त्याची पॉलिसी काढून ठेवतात. पण दीर्घ सूचना माहीत असावी. म्हणून समर्थ म्हणतात आहे, एहलोकींचा संचितार्थ परलोकीचा परमार्थ, संचिते विन व्यर्थ जित मेले. म्हणून संचित जे आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. प्रारब्ध माणसाच्या जीवनामध्ये जे आम्ही कर्म करतो ते कर्म आम्हाला पुढे कुठेतरी उपयोगी पडते. म्हणून संचित कर्म, प्रारब्ध कर्म
आणि क्रियामन कर्म असे 3 प्रकारचे कर्म आहेत. समर्थाने अशा प्रकारे पुढची ओवी दिली आहे. एकदा मेल्याने सुटेना, पुन्हा जन्मोजन्मी यातना, आपणास मारी वाचविना तो आत्महत्यारा. समर्थ म्हणतायत, जन्मोजन्मी आमचे आत्महत्यारे होऊ नका. किती जन्म माणसाला झाले, किती वेळ आम्ही जन्म घेतला, किती वेळा जन्मास यावे, किती व्हावे फजित. ज्या जन्मात आम्ही आलो त्या जन्मात आम्ही आमचा खरा स्वार्थ साधलाच नाही. आमचं आयुष्य वाया गेलं. म्हणून असे आमचे देह कित्येक जळाले आहेत. जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी, जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी, मजवरी करुणी त्या राघवा पूर्वपोटी. आता तरी आम्हाला असं वाटलं पाहिजे की बाबा भगवंता, आम्हाला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडव. बस झाले आता जन्म, किती जन्म पुन्हा पुन्हा, किती वासनेपोटी पुन्हा जन्म आहे. ती तळमळ लागली पाहिजे. ती तळमळ जोपर्यंत नाही तोपर्यंत माणसाचा उद्धार होणार नाही. म्हणून त्याला मुमुक्षत्व म्हटलेलं आहे. मोक्षाची इच्छा, सुटण्याची इच्छा, गुरफटण्याची इच्छा नाही. लोक जसजसे वयाने मोठे होतात तसतसं संसारात जास्तीत जास्त गुंतायला लागतात. सुरुवातीला तो आईमध्येच गुंतलेला असतो. तो जरा मोठा होतो, त्या मित्रांमध्ये गुंततो, अजून थोडा मोठा होतो, मित्रमैत्रिणींमध्ये गुंततो, पुढे संसारात गुंततो, पुढे मुलाबाळांमध्ये गुंततो, पुढे त्याच्या लग्न कुटुंबात रमतो, पुढे त्यांच्या नातवंडात गुंततो आणि शेवटी अंती त्याला भगवंताची प्राप्ती काही होत नाही. आणि या गुंतेतून तो कधी सुटत नाही. म्हणून दिवसातून थोडा तरी वेळ भगवंतासाठी द्या. तुमच्यासाठी तुम्ही वेळ काढता हो, पाहुण्यांसाठी काढता, घरातल्यांसाठी काढता, स्वतःच्या देहासाठी, भगवंतासाठी कधीतरी वेळ काढा. पण तो गुंता निर्माण कोणी केला हो? तो गुंता तुम्ही तुमचा केलेला आहे, कोणीही तुमचा केलेला नाही. त्या कातनीला तुम्ही पाहिलं असेल, ती कातनी तिच्या निर्माण केलेल्या जाळ्यामध्ये शेवटी अडकते. तिच्या लाळेतूनच ते सगळं जाळ तयार होतं. तिला सुटायला मार्ग नसतो. कोणी तिला अडकवलं नाही, त्याच्यामध्ये कोणीही तिला अडकवलेलं नाही. ती मुक्त होती, संचार करू शकत होती. पण मी माझ्या भोवती अशा प्रकारे मायेचं जाळं निर्माण केलं आणि त्या मायेला मी माझं म्हटलं. आणि त्यामुळे आयुष्यामध्ये आपण भगवत प्राप्ती करू शकलो नाही. अशा अनेक जन्मोजन्मी आम्हाला पुन्हा पुन्हा म्हणावं लागल. म्हणून समर्थ म्हणतायत, पुन्हा जन्मोजन्मी यातना, आपणास मारी वाचविना तो आत्महत्यारा. प्रतिजन्मी आत्मघात कोणे करावे गणित, या कारणे जन्म मृत्यू केवी चुके. देव सकळ काही करीतो, ऐसे प्राणी मात्र बोलतो, त्याचे भेटीचा लाभ तो अकस्मात झाला. काही लोक म्हणतात, आम्ही काय करणार, सगळं भगवंत करणार आहे, तो ईश्वर करणार आहे असं म्हणतात. आणि त्याच ईश्वराच्या भेटीसाठी त्याची कधी तळमळ नसते. खरा भक्त असेल तर त्या भगवंताच्या भेटीशिवाय तो थांबत नाही. जसं ते वासरू आहे, तुम्ही देवाला वेळ द्या, देव तुम्हाला वेळ देईल हो. जसं ते वासरू आहे बघा, त्याला जर दुधाची तहान लागलेली असेल, दुधाची जर भूक लागली असेल तर त्यासाठी तो आईचा म्हणजे गाईचा आपल्या शोध घेतो. हजारो तेथे मैदानावर जरी उभ्या असलेल्या गायी तो पाहतो, पण कुठल्याही गायीच्या जवळ तो जात नाही. त्याच गायीच्या स्तनाला लागतो जी त्याची आई आहे. त्याप्रमाणे आम्ही जन्माला एकदा आलो तर आमची आई म्हणजे भगवंत आहे. त्याच्यासाठी आम्हाला तळमळ लागली पाहिजे. इतर दिसणाऱ्या बाकी सगळ्या ज्या मोहमाया आहेत त्यांना टाकता आलं पाहिजे. समर्थांनी तेच इथं सांगितलेलं आहे. देव सकळ काही करीतो, ऐसे प्राणी मात्र बोलतो,
त्याचे भेटीचा लाभ तो अकस्मात झाला. सगळं देव करतो असं म्हणायचं आणि देवासाठी आम्ही काहीच करायचं नाही, काय उपयोग हो? देव सगळं काही करतो, देव करणारा आहे, पण तू पण देवासाठी वेळ दिला पाहिजेस. विवेकाचा लाभ घडे, जेणे परमात्मा ठाई पडे. विवेक पाहता सापडे विवेकजनी. विवेकानेच भगवंताची प्राप्ती होईल, अविद्येने मायेची प्राप्ती होईल. अविवेकाने मायेची प्राप्ती होईल. आम्हाला माया टाकून आम्हाला विवेक करायचा आहे, विवेक साध्य करायचा आहे, भगवत प्राप्ती करायची आहे. म्हणून विवेकाचा लाभ घडे, तेव्हा काय मिळे? जेणे परमात्मा ठाई पडे. मी परमात्मा आहे अशी अनुभूती होणे किंवा मी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटणे, मी मला ओळखणे म्हणजे विवेक पाहता सापडे विवेकी जनी. जे विवेकी लोक आहेत त्याच लोकांना या सगळ्या गोष्टी सापडतात. देव पाहता आहे एक, परंतु करतो अनेक. त्या अनेकास एक म्हणून एकी. देव बघितल्यावर एकच वाटतो, परंतु तो अनेक ठिकाणी दिसतो. आपल्याला माहित आहे की परमेश्वर एक आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही. तो परमेश्वर आहे. जे अनेक आहेत त्यांना परमेश्वर कसं म्हणावं? अनेकांमध्ये सुद्धा एकच आहे. तो एक अंतरात्मा परमेश्वर आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तुम्हाला जी विविधता दिसते आहे, अनेकत्व जे दिसतं आहे, ज्या ठिकाणी वाया आहे त्या ठिकाणी वाया आहे. आकाशातील चंद्र एक आहे, पण जमिनीवर पडलेला नवसचंद्र, पृथ्वीवर त्याचे 100 चंद्र आम्हाला दिसतात आहे, पण ते 100 चंद्र नाहीत. त्या 100 चंद्राला सुद्धा आम्ही एक म्हणू शकत नाही. पुन्हा या 100पेक्षा तो मुळातला वेगळाच आहे. तसे आम्हाला दिसणारे हे बहुदेवता, इथे बहुरूप, ही जरी भगवंताची असली तरी परमात्मा जो आहे तो एकच आहे. आणि जो एक आहे तोच परमात्मा आहे. म्हणून आकाशातला चंद्र तो एक खरा चंद्र आहे, बाकी सगळे त्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून समर्थ येथे म्हणतात आहे, देव पाहता आहे एक, परंतु करीतो अनेक. तो स्वतःच भगवंत एकोहम बहुश्याम. मी एक आहे, मला अनेक रूप धारण करायचे आहेत. वेगवेगळ्या परिस्थितीनुसार त्याने रूप धारण केलेली आहेत. एकाच रूपामध्ये तो सगळ्यांचा नाश नव्हता करू शकत. त्याने ठरवलं आहे, पण ते अनेक रूप धारण केलेले आहेत. धारण करणे या शब्दामध्येच माया आलेली आहे. तिथे धारण करायची गरज नाही. तो आहे, पण भगवंताच्या मनात आलं, त्याने अनेक रूप धारण केली आणि त्या विविधतेमध्ये आम्ही अडकलो आणि एकतेला विसरलो. म्हणून समर्थ म्हणतात, परंतु करीतो अनेक, त्या अनेकास एक म्हणून एकी. देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव. कळल्याविना कित्येक जीव उगेच बोलती. देव आणि देवाचं कर्तृत्व भिन्न आहे की नाही हो? मी आणि माझं काम वेगळं आहे की नाही? मी आणि माझं लिखाण वेगळं आहे की नाही? मी आणि माझं बोलणंही वेगळं आहे. मी आज बोलणार आहे, पण बोलणं माझं आहे, पण मी बोलणार आहे. एखाद्याने एखादं काम करावं, मग त्या कामाची स्तुती केली जाते, पण तो काम करणारा जो आहे तो त्याचा जन्मदाता आहे. तशी या संपूर्ण सृष्टीमध्ये जी लीला दिसते आहे, हे भगवंताचं कर्तृत्व आहे. आणि कर्तृत्वाला आपण मानतो, पण तो कर्ता कोण आहे? तर भगवंत. त्याला आपण ओळखलं पाहिजे. दोन्ही एकच नाहीत. भगवंत आणि कर्तृत्व एक नाहीये. भगवंत वेगळा आहे आणि त्याने केलेलं कर्तृत्व हे वेगळं आहे. म्हणून इथे म्हटलं आहे समर्थाने, देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव. कळल्याविन कित्येक जीव उगेच बोलती. दोन भिन्न आहेत. आपण घातलेला कपडा हा वेगळा दिसतो,
वेगळा असतो आणि तो कपडा तयार करणारा वेगळा असतो. म्हणून देव आणि देवाचं कर्तृत्व, सकळ सृष्टी निर्माण करता तो आहे. म्हणून ही सृष्टी त्याची निर्मिती आहे, हे कर्तृत्व आहे त्याचं. पण तो निर्मित आहे हे ओळखता आलं पाहिजे. कळला पाहिजे अभिप्राव, कळल्याविन कित्येक जीव उगेच बोलती. आणि आपल्याला ते कळतच नाही. आपण कोणाची स्तुती करावी आणि काय करावी. म्हणून समर्थ म्हणतात, उगेच बोलती मूर्खपणे, शहाणपणा बडाया कारणे, तृप्ती लागे उपाव करणे ऐसे झाले. उगेच बोलती मूर्खपणे, शहाणपण वाढाया कारणे. शहाणपण एकदा माणसाला प्राप्त झालं तर त्याला मिरवायची गरज नाही. मी शहाणा झालो, मी शहाणा झालो म्हणून 4 उड्या मारून 4 ठिकाणी उड्या मारायची गरज नाही. एखादा मनुष्य पोटभर जेवला आहे तर जेवल्यानंतर तो उड्या मारून सांगत नाही की आज माझं पोट फुल भरलेलं आहे, पोटभर जेवण माझं झालेलं आहे. तृप्त असतो तो शांत असतो आणि अतृप्त असतो तो नेहमी अशांत असतो. बघा, तसं ज्ञानाने आम्ही तृप्त झालं पाहिजे. भगवंताला आपण ओळखलं पाहिजे आणि आपण त्या आनंदामध्ये आनंदी असलं पाहिजे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून ठेले, एरते बोलतची राहिले करंटे जन. जे बोलतात आणि करत नाहीत त्यांना समर्थांनी करंट म्हटलेलं आहे. करंटाची व्याख्या ती दिली आहे. आधीचा समास आपण पाहिला. म्हणून आधी कष्ट करा आणि मग आम्हाला भाग्य प्राप्त होईल. करंट्याचे करंट लक्षण समजून जाती विचक्षण, भल्याचे उत्तम लक्षण करंट्यास मिळेना. त्याची पैसावली कुबुद्धी, तेथे कैची असेल शुद्धी, कुबुद्धी तेची सुबुद्धी ऐसी वाटे. मूर्खाला मी मूर्ख आहे असं कधी त्याला वाटतच नाही. वेड्याला मी वेडा आहे असं कधी वाटतच नाही. लोक त्याला वेड्यामध्ये काढतात आणि त्याला डॉक्टरकडे नेलं जातं. तर तो डॉक्टरांना म्हणतो की मी वेडा नाही आहे. म्हणतो का नाही, माझ्यावर उपचार करा. तो म्हणतो मला काहीच झालेलं नाही. तसं करंट पण आहे. समर्थ म्हणतात हेच खरं सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आहे. म्हणून आपण शहाणे झाले पाहिजेत आणि ते शहाणपण मिरवण्याची गरज सुद्धा नाही. म्हणून समर्थ म्हणतात मनुष्य शुद्धीस सांडावे, त्याचे काय खरे मानावे, जेथे विचाराच्या नावे शून्याकार. विचारे येहलोक परलोक, विचारे होतसे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे. म्हणून जो मुळातच शुद्धीवर नाही, ज्याने स्वतःच्या शुद्धीला सांडून दिले आहे, त्या माणसाचं काय खरं मानावं, वेड्याचं काय खरं मानावं. समर्थ म्हणतात जे होईल ते सगळं विचाराने होईल, विवेकाने होईल. म्हणून विचाराने इहलोक आणि परलोक दोन्हीकडे सारखाच विवेक आहे. विचारे होत असे सार्थक, म्हणून समर्थांनी ती ओवी म्हटलेली आहे, विचारे एहलोक परलोक. विचारे होत असे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे. विचाराने सगळं काही होतं. विचारे होत असे सार्थक म्हणून विचार करा. आम्ही परब्रह्म आहोत, आम्हाला इहलोकही धन्य करायचं आहे आणि परलोकही धन्य करायचं आहे. आणि त्यासाठी कष्टाशिवाय आम्हाला पर्याय नाही. आपण फक्त इहलोकाचा विचार करू नका, परलोकाचा सुद्धा विचार करा. आपण गेल्यानंतर आपलं नाव राहिलं पाहिजे, हा सुद्धा इहलोकाचा विचार आहे. आणि आपण गेल्यानंतर आपल्याला भगवत प्राप्ती झाली पाहिजे, हा परलोकाचा विचार आहे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे जनस्वभाव निरूपणाम समास 7. जय जय रघुवीर समर्थ.